राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। रब्बी आणि खरीप या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्याने पेढे वाटले। 75% अग्रिम पीक विमा 16 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आपल्या देशाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जे म्हटलं ते करून दाखवलं आणि त्यानुसार आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विमा वाटपाला सुरुवात केली। आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे आणि 16 जिल्ह्याची यादीसुद्धा तयार झाली असून या 16 जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षणी 75% अग्रिम पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, पण बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची प्रतीक्षा लागली होती। पण कालच एक बातमी पेपरला देखील छापून आली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी मंत्र्यांनी निर्णय घेतला, ज्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झाला आणि आज सकाळपासूनच 16 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचा वाटप सुरू झाले। तुम्ही मेसेज जर आला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। फक्त 16 जिल्ह्याची यादी आता तयार झाली। हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही। काही महत्त्वाची तुम्हाला कामे करावी लागणार आहेत। याच्यामध्ये महत्त्वाची अट देखील घालण्यात आली आहे, या अटीमध्ये जे शेतकरी बसतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो आता लगेच एका मिनिटात हा व्हिडिओ पाहूयात। पेपरमध्ये देखील बातमी आलेली आहे, पेपरमध्ये हेडिंग देखील आलेलं आहे। 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये जमा होणार आहे। शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। शेतकरी बांधवांना आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी कालच मिळाली होती। बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असणारा पीक विमा, ज्यामध्ये 2024 आणि 2023 असे सर्व पीक विम्याचे पैसे ज्या शेतकऱ्याला मिळाले नव्हते त्यांना पहिला टप्पा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे। म्हणजे येत्या 24 तासाच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरसकट पीक विम्याचे वितरण करण्यात येणार आहे, ज्यासाठी 16 जिल्ह्याची यादी देखील तयार करण्यात आलेली आहे। पण एक महत्त्वाची अट देखील घालण्यात आली आहे। या अटीत तुम्ही बसले नाही म्हणूनच तुम्हाला काल मेसेज आला नसेल, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही फक्त शेवटपर्यंत पाहत राहा, अन्यथा 75% अग्रिम पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही। 75% अग्रिम पीक विमा हा मंजूर झालेला आहे। त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आलेली आहे। आता नेमकी यादी कशा पद्धतीने आलेली आहे, कोणत्या जिल्ह्याला हे पैसे त्या ठिकाणी मिळाले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आज येणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांना उद्या पैसे येणार आहेत, कारण की 3 टप्प्यामध्ये पैशाचं वाटप सुरू होणार आहे। बघा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली असून त्या बैठकीमध्ये मोठा निर्णय देखील जाहीर करण्यात आलेला आहे। पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। तो पीक विमा आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ सर्व बँकांना आदेश देखील देण्यात आले आहेत। हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावे, यामुळे शेतकरी बांधवांसाठी आज ही खुशखबर आलेली आहे। आता आपण लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये काही महत्त्वाच्या अटी देखील घालण्यात आल्या आहेत। यातली एक महत्त्वाची अट आहे, जे शेतकरी या अटीची पूर्तता करतील आणि जे शेतकरी लवकरात लवकर हे काम करतील त्यांना कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे। अन्यथा काय होईल, तुम्हाला व्यवस्थित माहिती नसेल तर बाकीच्या शेतकऱ्याला पैसे जमा होतील आणि तुम्हाला पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे तुम्ही चिंता करत बसाल। बघा, मोठा निर्णय घेण्यात आला आहे। 75% पीक विमा सरसकट मिळणार आहे। त्यासाठी 18 जिल्ह्याची यादी देखील तयार झाली आहे। 18 जिल्हे म्हणजे काय, आज 18 उद्या 18 असे 2 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे। आज कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये याची यादी सरकारच्या माध्यमातून प्रसार करण्यात आले ते देखील राहिलेल्या जिल्ह्यामध्ये बघा, आज राहिलेले जिल्हे उद्या होणार आहेत आणि 18 जिल्हे तुम्हाला आज SMS आला नसेल तर कमेंट करा, एका अटीनुसार वाटप होणार आहे। त्याचबरोबर 2 महत्त्वाची कागदपत्र देखील सरकारच्या माध्यमातून मागवण्यात आलेले आहेत। 2 कागदपत्र असतील तरच तुम्हाला 75% अग्रिम पीक विमा 100% तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। पण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी खरं तर एक आनंदाची बातमी आहे, कारण की राज्य सरकारने अलीकडेच 3178 कोटी रुपयाचा पीक विमा यासाठीची नुकसान भरपाई मंजूर केली। ही मदत अतिवृष्टी त्याबरोबर पाऊस, गारपीट ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झाले, अतोनात नुकसान झाले
त्यांच्यासाठी ही मदत असणार आहे. 18 जिल्ह्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये हे पैसे जमा होणार आहेत. यादी आपण यापुढे पाहणारच आहोत. कोणत्या पिकासाठी जी पीक विम्याची रक्कम हे तुम्हाला मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, काय अटी आणि नियम घातले आहेत, कोणती कागदपत्रे लागणार आहेत, संपूर्ण सविस्तर आज आपण पाहून घेऊयात. आता पहिला टप्पा तो होता तो 25%चा. नंतर तुम्हाला 25% अग्रिम पीक विमा ज्यांना मिळाला आहे त्या शेतकरी राजाला आता 75% पीक विम्याची वाट पाहत होता. आता 25% पीक विमा खूप कमी होता, शेतकऱ्यांना मिळाला. परंतु आता तसं होणार नाही. आता जो 75% पीक विमा आहे तो सरसकट शेतकरी बांधवाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती देखील सरकारने आता दिलेली आहे. आता 75% जो पीक विमा आहे तो लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाईल व उर्वरित जी रक्कम आहे 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती आता समोर आलेली आहे. त्याचबरोबर तुमचा जिल्हा यामध्ये आहे का नाही हे बघून घ्या, कारण की पीक विमा नुकसान भरपाई जी आहे तिच्यावर असंख्य शेतकरी अवलंबून असतात. जे हवामान बदलामुळे शेतकऱ्यावर संकट येत असतं, नुकसान त्याच्यामध्ये होत असतं. बऱ्याच वेळा अतिवृष्टी होते किंवा बऱ्याच वेळा पाण्याचाही प्रश्न निर्माण होतो. त्यावेळेस आता सरकारने ह्याच पार्श्वभूमीवर निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना प्रति तुम्हाला 10,000 रुपये एकरी मदत मिळणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता, 10,000 रुपये एकरीप्रमाणे शेतकरी बांधवांना मदत मिळत आहे अशी माहिती सरकारने दिली. म्हणजे मित्रांनो तुम्हाला आता 10,000 रुपये प्रति एकर रुपयाने तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. एक महत्त्वाची अपडेट देखील आले. पहिला पीक विमा जो होता त्याचा टप्पा जशा पद्धतीने केला होता त्याच्यामध्ये आता जवळपास 1,500 रुपये प्रति एकर त्यामध्ये वाढ देखील करण्यात आली आहे. जर 5 एकर तुमचं क्षेत्र असेल, 4 एकर क्षेत्र असेल किंवा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त क्षेत्र असेल म्हणजे प्रत्येक एकरला 10,000 रुपये असे 4 एकराचे तुम्हाला पैसे मिळणार आहेत. परंतु 10,000 हेक्टरीप्रमाणे त्या ठिकाणी मदत मिळणार आहे. आता ही मदत कशी मिळणार, तुमच्या खात्यावर कशी येणार? आता बघा, DBTच्या माध्यमातून ही मदत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे अशी माहिती देखील आता महाराष्ट्र शासनाने देण्यात आली आहे. आता बघा, महाराष्ट्रात जेवढे काही जिल्हे आहेत, टोटल 36 जिल्हे आहेत, त्यापैकी 18 जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आली आहे. आता सर्व जिल्ह्यांना एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत. तिकडून बटन दाबलं गेलं आहे. पण पहिले 18 जिल्हे कोणते असणार? तर पहिला जिल्हा नाशिक. नाशिक विभागामध्ये आता नाशिक विभागामध्ये द्राक्ष शेती आहे आणि इतर नगदी पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या भागात निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते. अवकाळी पावसामुळे प्रचंड मोठं नुकसान द्राक्षाचं झालेलं होतं. तिथे 25% पहिला टप्पा आलेला आहे. आता दुसरा टप्पा देखील 75%चा असणार आहे. तर 24 तासाच्या आतमध्ये नाशिक विभागामध्ये जेवढे काही खेडेपाडे आहेत, जेवढे काही तालुके आहेत, तिथे तुम्हाला सर्व यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आता पीक विमा अर्जंट जमा होणार आहे. त्यानंतर पुणे विभाग आहे. पुणे विभागातील जे काही जिल्हे आहेत जिथे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, तिथं नुकसान भरपाईच्या स्वरूपात तिथे देखील पैसे येणार आहेत. त्यामध्ये नाशिक विभागामधील अहिल्यानगर जिल्हा असेल, पुणे विभागामधील सोलापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळणार आहे. या भागातील ऊस, भरमसाठ ऊस आहे, त्याचाही मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्यानंतर इकडे बघितलं तर आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर विभागात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यानंतर इकडे सातारा, सांगली इकडे देखील काही प्रमुख ठिकाणी द्राक्ष शेतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. तसेच ऊस आहे, ऊसाच्या रिलेटेड देखील त्या ठिकाणी पीक विमा जमा होत आहे. 24 तासाच्या आतमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जर आपण बघायला गेलो तर जुना औरंगाबाद म्हणायचे त्याला तर आता आपण संभाजीनगर म्हणतो. आता जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्हा, त्यानंतर इथे दुष्काळी परिस्थिती होती. म्हणजे पाण्याच्या टंचाईमुळे पिकांचं भरपूर सारं नुकसान झालं होतं. जिथे कापूस असेल, सोयाबीन असेल, त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये, नंतर धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या भागात देखील जमा पैसे मिळणार आहेत. आता त्याचबरोबर पाहायला गेलं तर तूर, मका, हरभरा या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. इकडे नागपूर, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील तातडीने पैसे जमा होणार आहेत अशी माहिती देखील आता सरकारकडून आलेली आहे. तर मला महत्त्वाची काही कामे करायची आहेत. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला KYCसाठी अनिवार्य केलेलं आहे. KYC म्हणजे तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला जोडणं गरजेचं आहे. आता ज्या दिवशी बँकेला सुट्टी आहे त्या दिवशी ही रक्कम मिळणार नाही, पण त्याआधी तुमचा आधार कार्ड बँकेला जोडला आहे का पाहून घ्या. प्रति हेक्टरी तुम्हाला 10,000 रुपयेप्रमाणे मदत मिळणार आहे अशी त्या ठिकाणी माहिती सांगलेली आहे. लोकांना हेक्टरी 30,000 रुपये मिळतील अशी अफवा पसरली होती,
पण एका हेक्टरला 10,000 रुपयाची मदत ही त्या ठिकाणी मिळणार आहे असं पेपरमध्ये छापून आलेलं आहे. तसं टी व्हीला बातमी देखील आलेलं आहे. तुम्हाला किती आत्तापर्यंत पीक विमा जमा झाला, किती रुपयेचा SMS आला, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्हाला आत्तापर्यंत किती रक्कम जमा झाली, नक्की कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.